Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Today we have start our last unit of MTH 401, that is calculus of residues. थोडं मोठं चॅप्टर आहे, बरेचसे कॉन्सेप्ट आहेत, वन बाय वन आपण बघूया. त्याच्या अगोदर परत एकदा जे मागच्या काही लेक्चर्समध्ये सांगितलं परत एकदा रिपीट करतो की सगळे जे कन्सेप्ट आहेत ते तुमचे इथे मी क्लिअर करत चाललेलो आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की त्याच्यावरचे जे एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत सॉल्व केलेले ते बुक्समध्ये बघा आणि ते एकदा रीड तरी करा की जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. जर थिअरॉटिकल एक्झाम झाली तुमची तर तुम्हाला या सगळ्या नोट्स ज्या आहेत हे सगळे कामास येणार आहेत. आणि हे लेक्चर तुम्ही 2-2, 3-3 वेळेस जर बघितले तर तुम्हाला ते लक्षात येतील. आणि एक्झाम्पल कसं एक्सप्लेन केलेलं आहे हे एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर 2दा-3दा जेव्हा बघाल तुम्ही तेव्हा तुम्हाला ते पटकन समजेल. ओके, तर त्या पद्धतीने थोडं वर्कआउट करा, स्टडी करा. तर आपण आता जात आहोत युनिट नंबर 4, दॅट इज कॅल्क्युलस ऑफ रेसिड्यूजकडे. त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट आहे झिरोज आणि पोल्स. ओके, सो व्हॉट इज मीन बाय झिरोज? ए झिरो ऑफ ॲन ॲनालिटिक फंक्शन. आता ॲनालिटिक फंक्शन सेकंड चॅप्टरमध्ये झालेलं आहे की ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो त्याला म्हणतात ॲनालिटिक फंक्शन. So a zero of an analytic function f of z is the value of z such that f of z equal to 0. z ची अशी व्हॅल्यू की त्याच्यासाठी फंक्शनची व्हॅल्यू काय असेल तुमची 0 होईल, दॅट इज कॉल्ड ॲज अ 0. मग त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. सो लेट f of z equal to z minus 2 cube into z plus 1 square into z square plus 1 bracket raised to 4. Then we can write it as z minus 2 cube z plus 1 square आणि याचे फॅक्टर पडतील z स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर, कारण आय स्क्वेअर म्हणजे -1 आणि मायनस आय स्क्वेअर म्हटलो मी. सो मायनस आणि हा इथला -1 काय होईल, +1 होईल. म्हणजे हा z स्क्वेअर मायनस आय स्क्वेअरचे 2 फॅक्टर पडतील, z प्लस आय आणि z मायनस आय, आणि त्याची रेस टू पॉवर जशीच्या तशी राहील. सो इट विल बी z प्लस आय रेस टू 4 z मायनस आय रेस टू 4. and therefore f of 2 is 0 ह्या फंक्शनचा. का? कारण इथे 2 - 2 टाकला तर 0 आणि 0 × हे सगळे काय होतील 0. मग z ची अशी व्हॅल्यू की ज्याच्यासाठी फंक्शन काय होईल 0 होईल त्यांना सगळ्यांना काय म्हणायचं, झिरोज. सो हिअर f of 2 हा तुमचा 0 आहे. सो दॅट z equal to 2 इज अ 0 ऑफ ऑर्डर 3. ऑर्डर 3 कसा? कारण याची पॉवर 3 आहे म्हणून z equal to 2 टाकला तर तो 0 आहे त्या फंक्शनचा ज्याची ऑर्डर काय आहे 3 आहे. सिमिलरली z equal to -1, इथे जर -1 टाकला तर -1 + 1 पण 0 होईल. तो z equal to -1 इज ए 0 ऑफ ऑर्डर 2, बरोबर आहे, कारण याची पॉवर 2 आहे. अँड z equal to +i, जर इथे +i टाकला आणि इथे -i म्हणजेच प्लस ऑर मायनस i ऑफ ऑर्डर 4 आर झिरोज ऑफ ऑर्डर 4 ऑफ f of z. ओके, क्लियर? व्हेरी सिंपल कॉन्सेप्ट. Next definition is singularity. A point z equal to a is called singular point or singularity of a function f of z if f of z is not analytic at z equal to a. लक्षात आलं? A point z equal to a is called singular point or singularity of a function f of z if f of z is not analytic at z equal to a. ज्या पॉइंटला फंक्शन ॲनालिटिक नसेल त्या पॉइंटला काय म्हणायचं, सिंग्युलर पॉइंट. तर एक्झाम्पल देऊन बघूया आपण. कन्सिडर द फंक्शन fz equal to 1/z. देन देअर डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ z equal to काय येईल रे 1/z चा डेरिव्हेटिव्ह? स्टँडर्ड फॉर्म्युला आहे u/v चा, इट विल बी -1/z स्क्वेअर. सो फॉर ऑल z इज नॉन झिरो. कारण z जर 0 घेतला तर एनिथिंग अपॉन 0 बिकम्स टू इन्फिनिटी, म्हणून z इज नॉन झिरो, बरोबर आहे. सो fz इज ॲनालिटिक एक्सेप्ट ॲट z इक्वल टू 0. याचा अर्थ काय? त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला पण हे फंक्शन जर 0 टाकला आपण z इक्वल टू 0 टाकला तर ते काय होईल, इन्फिनिटीला जाईल आणि इन्फिनिटीला गेल्यामुळे ते ॲनालिटिक राहणार नाही, बरोबर आहे ना. आणि देअरफॉर fz इज ॲनालिटिक, सगळ्या पॉईंटला ॲनालिटिक आहे ते एक्सेप्ट ॲट z इक्वल टू 0. फक्त z इक्वल टू 0 सोडून द्यावा लागेल आणि म्हणून त्या पॉईंटला म्हणायचं सिंग्युलर पॉईंट. बघा, अँड देअरफॉर z इक्वल टू 0 इज अ सिंग्युलर पॉईंट ऑफ f ऑफ z. लक्षात आलं?
किंवा नेक्स्ट एक्झाम्पल बघू. द फंक्शन एफ ऑफ झेड इक्वल टू 1/z into z minus I has a singular points z equal to 0 and z equal to I. कारण z equal to 0 टाकला की 0 इंटू हे सगळं 0 होऊन जाईल. सो एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. ओके. आणि z इक्वल टू I तर I मायनस I 0 होणार. परत एनिथिंग अपॉन 0 विल बिकम्स टू इन्फिनिटी. त्याच्यामुळे 0 आणि I हे दोघं काय आहेत त्याचे सिंग्युलर पॉईंट की ज्याला तुमची फंक्शनची व्हॅल्यू इन्फिनिटीला जाते, म्हणजे ती व्हॅल्यू फाइंड आउट करता येत नाही. ओके. मग आता याच्यामध्ये खूप प्रकारचे एक 2-3 प्रकारच्या सिंग्युलॅरिटी आहेत. त्यातली पहिली, अ पॉइंट z इक्वल टू a इज कॉल्ड आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी ऑफ f of z if f of z is not analytic at z equal to a and f z is analytic in some deleted neighborhood of z equal to a. एक्झाम्पल वरनं क्लिअर करूया. f of z equal to z plus 1 upon z square into z square plus 1 has 3 isolated singularities. z equal to 0 आणि याचे फॅक्टर पडले तर z equal to याचे फॅक्टर z plus I z minus I. कारण हा लिहिता येईल आपल्याला z स्क्वेअर मायनस I स्क्वेअर म्हणजेच a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याप्रमाणे a प्लस बी a मायनस b म्हणजे z प्लस I z मायनस I. आणि म्हणून प्लस I आणि मायनस I जर पुटअप केले तर ही पण व्हॅल्यू काय होते 0. सो टोटल व्हॅल्यू ऑफ एफ झेड टेन्स टू अगेन इन्फिनिटी. आणि त्याच्यामुळे ह्या तिघी व्हॅल्यू जर पुटअप केल्या आहे फंक्शनमध्ये तर त्या का असतील तुमच्या सिंग्युलॅरिटीज किंवा आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी. आता एक लक्षात घ्या, नुसती सिंग्युलॅरिटी आणि आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी हे दोघं काय आहेत, सेम आहेत. बरोबर आहे. So both are same, that is isolated singularities. Okay. Now recall the Laurent series expansion of an analytic function f of z. आता मागच्या चॅप्टर मध्ये लॉरेंट सिरीज आणि तुमची टेलर सिरीज झाली होती. तर त्यातली लॉरेंट सिरीज एफ झेड इक्वल टू समेशन एन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ए एन इंटू झेड मायनस ए रेस टू एन प्लस समेशन एन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी बी एन इंटू झेड मायनस ए रेस टू मायनस एन where a n and b n have their usual meanings, and the part summation n from 0 to infinity a n into z minus a raised to n of f of z is called as analytical part. या पार्टला म्हणतात analytical part. And the part second summation n from 0 to infinity b n into z minus a raised to minus n या पार्टला म्हणतात principal part. ओके. सो ह्या लॉरेंट सिरीज वरून आता मागच्या चॅप्टरमध्ये मी काही एक्सप्लेन केली नव्हती, पण इथे तुम्हाला ती एक्सप्लेन करावी लागते कारण सिंग्युलॅरिटीच्या ज्या 3 टाइप्स आहेत त्या मला इथे एक्सप्लेन करायच्या आहेत आणि त्या सगळ्या डिपेंड आहेत तुमच्या लॉरेंट सिरीजवर. तर त्या अनुषंगाने इथे लॉरेंट सिरीज पण एक्सप्लेन होऊन जाईल. सो दिस इज युअर लॉरेंट सिरीज, ज्याच्यामध्ये तुमचा ॲनालिटिक पार्ट असतो. हा ॲनालिटिकल पार्ट आहे पहिला, आणि दुसरा असतो तो प्रिन्सिपल पार्ट. ओके. अँड वेअर ए एन अँड बी एन हॅव देअर युज्युअल मिनिंग्स. ओके. तर सुरुवातीला एक लक्षात घ्या, आता वरती सिंग्युलॅरिटी असो का आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी, पॉईंट सेम आहेत. सिंग्युलर पॉईंट्स म्हणजेच आयसोलेटेड सिंग्युलर पॉईंट. ओके. आता ॲक्च्युअल ज्या टाइप्स आहेत सिंग्युलॅरिटीच्या त्या इथे आपण सुरुवात करतोय. सो द आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी, ही जी आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी आहे किंवा नुसती सिंग्युलॅरिटी इफ एनी कोणती असू द्या ऑफ एफ ऑफ झेड कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. किती टाइप्स असतील तिचे 3 टाइप्स. सो पहिली असेल रिमुवेबल सिंग्युलॅरिटी. इफ द प्रिन्सिपल पार्ट ऑफ एफ झेड कंटेन्स नो टर्म, म्हणजे हा पार्ट सेकंड पार्ट याच्यामध्ये टर्म एकही टर्म नसेल, दॅट इज इफ बी एन इज 0. इथे बी एन आहे तो 0 असणार आहे. म्हणजेच काय, मी मागच्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलं की झेडची निगेटिव्ह पॉवर जिथं येत नाही, म्हणजे फक्त पॉझिटिव्ह पॉवर येते, म्हणजे टेलर सिरीज. लक्षात घ्या, टेलर सिरीजमधले जे एक्सपान्शनचे एक्झाम्पल असतील that is your removable singularity. Okay. So if the principal part of f of z contain no terms, that is if bn is 0 for every n is equal to 1 2 3 dot dot dot, then the singularity of z equal to a is called removable singularity of f of z. In this case f of z equal to असणारी ही फक्त पहिली व्हॅल्यू, that is summation n from 0 to infinity a n into z minus a raised to n. मग याची फोड केली आपण. सो a0 z minus a raised to 0, anything raised to 0 is 1, so a0 into 1 म्हणजे a0 plus a1 into z minus a raised to 1 लिहित नाही आपण, plus a2 into z minus a square, हा स्क्वेअर आहे इथं,
प्रिंट झालेला नाही आहे. प्लस डॉट 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 प्लस ए एन झेड मायनस ए रेस टू एन, हा इथं एन आहे, प्लस डॉट डॉट डॉट. अँड हेन्स लिमिट जर घेतला आपण झेड टेन्स टू a0, f of z equal to a0. Okay, and therefore z tends to a, sorry, if we will take the limit as z tends to a, तर सगळीकडे a minus a, a minus a, a minus a सगळ्या टर्म काय होतील, कॅन्सल होतील, आणि त्याच्यामुळे व्हॅल्यू काय येईल, फक्त a0 म्हणजे पहिली टर्म. ओके, तर याचं एक्झाम्पल आहे. आता परीक्षेला विचारतात की असं एक्झाम्पल देतील आणि मग तुम्हाला म्हणतील ते कुठले सिंग्युलॅरिटीज आहेत, ते रिमुवेबल आहे का, पुढचं अजून जे बघणार आहे आपण ते आहे. ओके, तर हे एक्झाम्पल्स थोडेसे लक्षात ठेवा आणि थोडीशी डेफिनेशन तर मी पूर्ण एक्सप्लेन केलीच आहे, ती पण लक्षात ठेवा. सो सपोज एफ ऑफ झेड इक्वल टू साइन झेड अपॉन झेड अँड देन लिमिट झेड टेन्स टू 0, साइन झेड अपॉन झेड इक्वल टू 1. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, 12वीला होता. आता इथे जर झेड इक्वल टू 0 घेतला मी, तर ती रिमुवेबल सिंग्युलॅरिटी असणार आहे. का, तर साइन झेडची एक्सपान्शन आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं बाय युजिंग टेलर्स थेरम. काय असतं साइन झेडचं एक्सपान्शन. आता हा 1 अपॉन झेड जो आहे तो मी बाहेर ठेवतो, हा खालचा, आणि साइन झेडचं एक्सपान्शन म्हणजे झेड मायनस झेड क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस झेड रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल मायनस डॉट डॉट डॉट. नंतर या झेडने प्रत्येक टर्मला जर मी डिव्हाइड केलं तर ती व्हॅल्यू होईल झेड अपॉन झेड इथं 1, झेड क्यूब अपॉन झेड इथं झेड स्क्वेअर, झेड रेस टू 5 अपॉन झेड इथं झेड रेस टू 4 आणि डॉट डॉट डॉट. म्हणजे ही सिरीज तुमची होणार आहे 1 मायनस झेड स्क्वेअर अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस झेड रेस टू 4 अपॉन 5 फॅक्टोरियल मायनस डॉट डॉट डॉट. ओके, आणि इथे जर मी झेड इक्वल टू 0 टाकला बघा, तरी झेडच्या पॉवरची निगेटिव्ह टर्म तुमची कुठेही तयार होत नाही. सो इट विल बी अ रिमुवेबल सिंग्युलॅरिटी सिन्स नो निगेटिव्ह पॉवर्स ऑफ झेड ऑकर्स. बघा, झेड इक्वल टू 0 जरी टाकला तरी फक्त आन्सर येतो 1, बाकी सगळ्या टर्म्स काय होतील 0, आणि 1 हे व्हॅलिड आन्सर आहे, कारण लिमिट जर घेतलं मी झेड टेन्स टू 0 बाय युजिंग धिस, तर पुढच्या सगळ्या टर्म काय होतात, 0 होतात, उरतो फक्त 1 म्हणजेच कॉन्स्टंट. ओके, आणि त्याच्यामुळे बाय युजिंग अवर कंडिशन ऑफ रिमुवेबल सिंग्युलॅरिटी झेड इक्वल टू 0 काय तुमचा रिमुवेबल सिंग्युलॅरिटी पॉईंट आहे. ओके, आणि देअरफॉर झेड इक्वल टू 0 इज अ रिमुवेबल सिंग्युलॅरिटी ऑफ एफ ऑफ झेड. नंतर दुसरा आहे, त्यातला 3 प्रकारच्या सिंग्युलॅरिटीज बोललो होतो मी, त्यातला दुसरा पोल इफ बी एन इक्वल टू 0. आता त्याच्यामध्ये पण बी एन इक्वल टू 0 आहे, बट फॉर सम कंडिशन, काही कंडिशन पर्यंत तो 0 आहे. फॉर एन इज ग्रेटर दॅन एम, म्हणजे एन ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन एम पर्यंत, किंवा एम इज लेस दॅन एन असंही म्हणू शकता तुम्ही. फॉर सम पॉझिटिव्ह इंटिजर एम, एम काय असेल, पॉझिटिव्ह इंटिजर, दॅट इज द प्रिन्सिपल पार्ट ऑफ एफ ऑफ झेड कंटेन्स ओनली अ फायनाइट नंबर ऑफ टर्म्स से एम. 2 पार्ट आहेत, मी पहिलेच बोललो, एक ॲनालिटिक पार्ट आणि एक प्रिन्सिपल पार्ट. तर प्रिन्सिपल पार्टमध्ये काय असेल, फायनाइट नंबर ऑफ टर्म्स असतील से एम. देन द सिंग्युलॅरिटी ऑफ झेड इक्वल टू 0 ऑफ एफ ऑफ झेड इज कॉल्ड पोल ऑफ ऑर्डर एम ऑफ एफ ऑफ झेड. म्हणजे काय, थोडंसं बघूया. त्याच्या अगोदर पोलचे वेगवेगळे प्रकार आहेत. अ पोल ऑफ ऑर्डर 1 म्हणजे ज्याच्या डोक्यावर कोणीच नाही, तिथं 1 असतो, तर त्याला म्हणतात पोल ऑफ ऑर्डर 1 इज कॉल्ड ॲज अ सिम्पल पोल. नंतर पोल ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड ॲज अ डबल पोल. ओके, अँड दस इफ झेड इक्वल टू 0 इज अ पोल ऑफ ऑर्डर एम of f of z, then f of z will have an expansion of the form f of z equal to summation n from 0 to infinity an into z minus a raised to n. हा झाला तुमचा analytical part plus summation n from 1 to m. It is not from 0 to infinity. लक्षात घ्या, काही पॉझिटिव्ह पॉवर्स पर्यंत ती जी समेशन आहे ती काय असणार आहे, तुमची प्रेझेंट असणार आहे तिथे. पूर्ण bn हा 0 नसणार आहे. ओके, bn into z minus a raised to n minus n. Okay, equivalently if there exists a positive integer m such that limit z tends to a, z minus a raised to m into f of z is non-zero, लक्षात घ्या, then z equal to a is called as a pole of order m of f of z. इथं f राहिला आहे, f of z. ओके, एक्झाम्पल मध्ये आपण हा फॉर्म्युला पण लावून पाहूया, म्हणजे तो पोल कसा असतो ते तुमच्या लक्षात येईल. So if f of z equal to 1 upon z minus 5 cube into z minus 4 square, then f of z has a pole at z equal to 5
इथे जर मी z इक्वल टू 5 टाकला तर 5 मायनस 5 हा 0 होतो आणि z इक्वल टू 4 पण टाकला तर 4 मायनस 4 पण 0 होतो. पण बघा इथे काही पॉवरपर्यंतच म्हणजे 2 पॉवर झाली 3 पॉवर झाली झेडची तेवढ्याच पॉवरपर्यंत म्हणजे एका पॉझिटिव्ह पॉवर्सपर्यंत तुमचा प्रिन्सिपल पार्ट तिथे आहे. ओके, त्याच्यामुळे तो काय झाला पोल झाला. ओके, म्हणजे काही टर्म्सपर्यंत ही झेड क्यूब जर वर नेली तर z⁻3 हा झेड स्क्वेअर जर वर नेला तर z⁻2. लक्षात आलं का? म्हणजे काही व्हॅल्यूजपर्यंत तो तिथे प्रिन्सिपल पार्ट असतो आणि त्याच्यामुळे त्याला म्हणतात पोल. आणि मग पोलच्या ऑर्डरप्रमाणे हे फाइंड आउट करताना आपल्याला इझी जाईल. समजा z इक्वल टू 5 टाकला देन 5 इज अ पोल ऑफ ऑर्डर 3 कारण याची डिग्री 3 आहे. नंतर z इक्वल टू 4 टाकला तर z इक्वल टू 4 इज अ पोल ऑफ ऑर्डर 2 कारण याची डिग्री 2 आहे. ओके, हे पुढे लिहिलेलं आहे तुमचं. z इक्वल टू 5 इज ऑफ ऑर्डर 3 अँड अ पोल z इक्वल टू 4 इज ऑफ ऑर्डर 2. आणि तिसरा प्रकार आहे इसेन्शियल सिंग्युलॅरिटी ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल पार्ट पण असतो आणि तुमचा ॲनालिटिक पार्ट पण असतो. सो इफ bn इज नॉन झिरो म्हणजे सगळा bn तिथे प्रेझेंट आहे, कुठलाही bn झिरो नाही फॉर इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज ऑफ n म्हणजे किती पण व्हॅल्यू असू द्या इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज ऑफ n दॅट इज द प्रिन्सिपल पार्ट ऑफ fz कंटेन्स इन्फायनाइट नंबर ऑफ टर्म्स. ओके, then the singularity z equal to a of f of z is called an essential singularity. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा या सगळ्या सिंग्युलॅरिटीज. आणि याचं एक्झाम्पल दिलं आहे खूप छान असं दॅट z इक्वल टू 0 इज अन इसेन्शियल सिंग्युलॅरिटी ऑफ e⁻1/z. आता e⁻z काय म्हणतो आपण एक्सपान्शन मी मागच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे बाय टेलर्स थेरम. जसं e⁻z लिहितो तसंच e⁻1/z पण लिहू शकतो आपण. इट विल बी 1 प्लस आता e⁻z असेल तर ते कसं होतं एक्सपान्शन 1 प्लस झेड प्लस झेड स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस झेड क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस z⁴ अपॉन 4 फॅक्टोरियल प्लस डॉट 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 या पद्धतीने. पण e⁻1/z एक्सपान्शन कसं आहे तसंच आहे फक्त झेडची टर्म खाली 1 प्लस 1/z प्लस 1/z² इंटू 2 फॅक्टोरियल प्लस 1/z³ इंटू 3 फॅक्टोरियल इथे 3 फॅक्टोरियल पाहिजे प्रिंटिंग मिस्टेक आहे प्लस डॉट डॉट डॉट. आणि मग इथे z इक्वल टू 0 जर टाकला मी इथे तर ही इन्फिनिटी ही इन्फिनिटी ही इन्फिनिटी कारण एनिथिंग अपॉन 0 मीन्स इन्फिनिटी. आणि ती इन्फायनाइट व्हॅल्यूज किती टर्मसाठी आहे तर इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूजसाठी झेडच्या आणि त्याच्यामुळे ती काय झाली इसेन्शियल सिंग्युलॅरिटी झाली z इक्वल टू 0 ही. सो इज अन इन्फायनाइट सिरीज ऑफ निगेटिव्ह पॉवर्स ऑफ झेड. तिथे निगेटिव्ह पॉवर्स ऑफ झेड मला मोजता येत नाही आहे. सो इन्फायनाइट टाइम्स नंबर ऑफ टाइम्स इट विल बी निगेटिव्ह. ओके, अँड देअरफॉर इट विल बी इसेन्शियल सिंग्युलॅरिटी. आता मला वाटतं तुमचा सिंग्युलॅरिटीचे सगळे कन्सेप्ट इथे क्लिअर झाले असतील. तर परीक्षेला डेफिनेशन आली किंवा काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला किंवा त्याच्यावरचं एक्झाम्पल जर विचारलं तर हे तुम्ही सगळं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर एक रिमार्क आहे द पॉइंट z इक्वल टू a is a removable singularity or a pole or an essential singularity according as the expression of f of z contains. म्हणजे ते कशावर डिपेंड आहे according our expression of f of z which contains no principal part or the principal part of f of z contains only finitely many terms or it contains infinitely many terms. म्हणजे कसं जर प्रिन्सिपल पार्टच नसेल तर ती रिमुवेबल सिंग्युलॅरिटी असते. जर प्रिन्सिपल पार्ट आहे फक्त फायनाइटली मेनी टर्मसाठी तर तो पोल आहे आणि प्रिन्सिपल पार्ट आहे इन्फायनाइटली मेनी टर्मसाठी तर तो इसेन्शियल सिंग्युलॅरिटी आहे. लक्षात आलं? ह्या रिमार्कमध्येच तुमचं ते क्लिअर होऊन गेलेलं आहे. यानंतर ज्याच्यावरचे एक्झाम्पल विचारले जातात तो पॉईंट आहे रेसिड्यूज ॲट पोल्स ऑफ ए फंक्शन. सो डेफिनेशन let f of z has an isolated singularity at z equal to a and z equal to a be the pole of order m, then the Lorentz series of f of z about z equal to a is fz equal to summation n from 0 to infinity a n into z minus a raised to n plus हा झाला तुमचा ॲनालिटिक पार्ट, हा बदलत नाही, प्लस पोलसाठी काय असेल फायनाइटली मेनी टर्मसाठी झेडची पॉवर काय असेल निगेटिव्ह असेल. आता फायनाइटली मेनी टर्म्स म्हणजे आपण घेऊया m पॉवरपर्यंत. सो b1 अपॉन z मायनस a प्लस b2 अपॉन z मायनस a स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस bm अपॉन z मायनस a रेस टू m पर्यंत. आणि मग त्याच्यावरून दोन फॉर्म्युले आहेत
जे या थेरममध्ये दिसतात, दोघंही विदाउट प्रूफ आहेत आणि या दोघांवरचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करावे लागतात. ओके, सो आवर थेरम नंबर 2, if z equal to a is a simple pole of f of z, then the residue at a pole z equal to a of f of z is given by the limit. सिंपल पोल म्हणजे ज्या पोलची ऑर्डर 1 आहे त्याचं फाइंड आउट करायचं आपल्याला. दॅट इज लिमिट z टेन्स टू a z minus a into f of z. So we write their residue of f of z at z equal to a equal to limit z tends to a z minus a into f of z. आता याला यूज कसा करायचा ते मी एक्झाम्पल आले की सांगतो, पण हे फॉर्म्युले तुम्ही पाठ करून ठेवा. सिंपल पोलसाठी रेसिड्यूचा हा फॉर्म्युला आहे. दॅट रेसिड्यू ऑफ एफ ऑफ झेड ॲट झेड इक्वल टू ए इक्वल टू लिमिट झेड टेन्स टू ए झेड मायनस ए इंटू एफ ऑफ झेड. आता पोल ऑफ ऑर्डर 2 किंवा पोल ऑफ ऑर्डर 3, 4, 5 किती असू द्या, म्हणजे 1 च्या वर. ओके, म्हणजे सिंपल पोल सोडून डबल, पोल ऑफ ऑर्डर 3, पोल ऑफ ऑर्डर 4 या सगळ्यांसाठी हा फॉर्म्युला आहे. इफ z equal to a is a pole of order m of f of z, then the residue at z equal to a is given by 1 upon m minus 1 factorial into phi raised to m minus 1 a, where phi z equal to z minus a raised to m into f of z is analytic at z equal to a and phi of a is not equal to 0. हे स्टेटमेंट आहे आणि इक्विव्हॅलेंटली दिस इज द फॉर्म्युला. याला चांगली स्क्वेअर करा वहीमध्ये लिहिताना आणि हा लक्षात ठेवा, हा आणि हा. तर काय आहे रेसिड्यू ऑफ झेड इक्वल टू ए? जेव्हा झेड इक्वल टू ए हा पोल असेल तुमचा ऑर्डर एमचा. आता एम जी ऑर्डर आहे ती 1 सोडून, म्हणजे 2, 3, 4 काही असू द्या, त्यासाठी हा फॉर्म्युला. सो इट विल बी 1 अपॉन एम मायनस 1 फॅक्टोरियल लिमिट झेड टेन्स टू ए डी रेस टू एम मायनस 1 अपॉन डी झेड रेस टू एम मायनस 1, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डिपेंड्स ऑन अगेन दॅट ऑर्डर ऑफ ए पोल इंटू झेड मायनस ए रेस टू एम इंटू एफ ऑफ झेड. आता याचा यूज कसा करायचा याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही काय करा, आज हे दोघंही जे फॉर्म्युले आहेत, सिंपल पोलच्या रेसिड्यू काढायचा फॉर्म्युला आणि सिंपल पोल नसताना म्हणजे पोल ऑफ ऑर्डर 2, पोल ऑफ ऑर्डर 3 वगैरे असेल तेव्हा त्यासाठीचा रेसिड्यू काढायचा फॉर्म्युला हे वहीमध्ये लिहून याला चांगला पाठ करून ठेवा. लक्षात ठेवा की जेणेकरून नेक्स्ट लेक्चरला मी जेव्हा सुरुवात करेल तुम्हाला ते इझिली एक्झाम्पल्स समजतील. ओके, तर याच्यावरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.